तर बघा मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत बटाट्याचे पराठे। तर आपण पहिल्यांदा बटाट्याचं सारण करून पोळीत भरायचो आणि लाटायचो। तर ते टेन्शन असायचं की फुटते की काय, त्यामुळे बऱ्याच जणांना ते आलू पराठे करायचे असले तर टेन्शन यायचं। आता हा पराठा जो आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत, अगदी नवशिकेसुद्धा सहज असे करू शकतील। चला तर मग आपण कसे करायचे ते पाहूयात। तर पहिल्यांदा घेतलेला आहे मी बटाटा, एक मोठा बटाटा आहे हा, त्याचे 2 भाग करून मी शिजवून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढलेली आहे। आता तुम्ही तुमच्या घरातल्या मंडळीनुसार तुम्ही प्रमाण त्याचं वाढवू शकता। आपण एका मोठ्या बटाट्याचे आलू पराठे करणार आहोत। तर आता साल काढून आपण त्याची खिस केलेला आहे, खिसणीवर किसून घेतलंय, तुम्ही स्मॅश करू शकता, पण लाटताना अगदी जास्त जाडसर यायला नको म्हणून किसून घेतलं तर छान असं आपलं हे पीठ तयार होईल। तर आता किसून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक एक करून इन्ग्रेडियंट घालायचे। तर 1 वाटी मी त्यामध्ये गव्हाचं पीठ घालते। तर गव्हाचं पीठसुद्धा आपण जास्त घालायचं नाही, कारण आलू पराठा म्हणजे अगदी बटाट्याचाच त्यामध्ये चव लागली पाहिजे, त्यामुळे गव्हाचं पीठ पण जास्त टाकायचं नाही आणि जास्त टाकलं तर थालीपीठ होतं, त्यामुळे 1 वाटी गव्हाचं पीठ बरोबर आहे। आता त्यामध्ये अगदी थोडंसं मी आलं किसून टाकलं आहे, थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे, नंतर थोडेसे तीळ टाकलेत, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, हातावर चोळून मी ओवा घालते, नंतर हळद घालायची, छोटा चमचा एक लाल तिखट घालायचं आहे, नंतर 1 छोटा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची, धने पावडर घालायची, नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचं आहे, त्याने छान अशी चव येते आलू पराठ्याला। आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच पीठ मळून घ्यायचं आहे। तर या बटाट्यामध्येच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, जर लागलं तरच थोडंसं पाणी घालायचं आहे, नाहीतर घट्टसर हा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तर आता बघू शकताय तुम्ही, अगदी घट्ट म्हणजे अगदी कोरडं कोरडं वाटलं की अगदी थोडंसं पाणी घेऊन आता आपण हा गोळा तयार करायचा आहे। आता या पराठ्या लाटताना याचं अजिबात टेन्शन नाही की फुटेल की काय किंवा काय, तर अगदी झटपट लगेच होण्यासारखा हा आलू पराठा आहे। अगदी नवशिकेसुद्धा मस्त लाटू शकतील आणि चव तर मात्र आपण जसं बटाट्याचं सारण करून पोळीत भरतो तशीच चव याला येते। तर आता तेल लावून आपण ह्या गोळ्याला मस्त असं झाकून ठेवायचं आहे थोड्या वेळ। तुम्हाला जर लगेच करायचं असेल तर लगेच तुम्ही करू शकता। आता या पिठामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही घालू शकता, पण त्याचं थालीपीठ होईल। आपल्याला फक्त आलू पराठा करायचा आहे म्हटल्यानंतर फक्त यामध्ये बटाट्याचाच फ्लेवर आला पाहिजे, म्हणून आपण काही जास्त घातलेल्या नाही आहेत भाज्या। आता बघा, मी 1 तासभर हे ठेवलेलं होतं, तुम्ही अगदी 10-15 मिनिट ठेवलं तरी चालेल। तर आता छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता आपण हे लाटूया। तर आता मी गॅसवरती तवा तापायला ठेवलेला आहे। आता छोटे छोटे गोळे आपण हातावरती छान असं मळून घ्यायचं आहे। तर हे छोटे छोटेच करायचे आहेत आलू पराठे, मोठे करायचे नाही आहेत, म्हणजे मस्त छान असे भाजले जातात। तर बघा, अशा पद्धतीने मी गोळा घेतलेला आहे करून। आता कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे। तर छान पातळ मस्त असे लाटतासुद्धा येतात। तर मी जास्त वेळ ठेवल्यामुळे पीठ थोडंसं पातळ झालं आहे, त्यामुळे मळतानाच घट्ट मळा हे पीठ। तर मस्त असं पातळ आपण याची पोळी लाटून घ्यायची। तर हा पराठा बघा, तुम्ही डब्याला सुद्धा आपण देऊ शकतो, अगदी घाईच्या वेळेससुद्धा पटकन करू शकतो, किंवा मधल्या वेळेस नाश्त्यासाठी सुद्धा आपण करू शकतो, मधल्या वेळेस खाण्यासाठी। तर बघा, मस्त पातळ अशा पराठा लाटून झालेला आहे। आता तवा चांगला तापला आहे, त्यावरती आता आपण हा भाजून घेऊयात। तर अगदी मध्यम गॅसवरती भाजायचं आहे। तर बघा, आपण यामध्ये बटाटा मिक्स केला होता पिठामध्येच, त्यामुळे पोळी फुटण्याचं टेन्शन आपल्याला आलेलं नाही।
आता याला आपण तेलही लावू शकतो किंवा तूपही लावू शकतो. तूप लावलं तर छान असं मस्त टेस्ट येते, मस्त फ्लेवर येतो तुपाचा. तर मीडियम गॅसवरती मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर एवढ्या आता मोठ्या बटाट्यामध्ये आपले पराठे 3 ते 4 होतात. तर यानुसार तुम्ही क्वांटिटीने तुम्ही वाढवू शकता, तुम्हाला जास्त जर करायचे असतील तर. तर बघा छान असं खरपूस असं आपला हा पराठा भाजून झालेला आहे. असेच आपण आता दुसरे करून घेऊयात. तर 2 झालेत. 3 आणि 4. तर एवढ्या एका बटाट्यामध्ये आपले 4 आलू पराठे झालेले आहेत तयार. तर बघा आता तुम्ही अगदी मस्त मऊ लुसलुशीत झालेले आहेत. तर हे पराठे आपण कोणत्याही चटणीसोबत, दह्यासोबत, टोमॅटो सॉससोबत, लोण्यासोबत, कशाही सोबत आपण हे खाऊ शकतो किंवा नुसतेसुद्धा खायला खूप छान लागतात, अगदी मस्त लागतात. तुम्ही बघू शकताय बघा, तुम्हाला अगदी जाणवतच असेल, अगदी मऊ लुसलुशीत आपले हे पराठे झालेले आहेत. ना फुटण्याचं टेन्शन, ना आपल्याला सारण करण्याचं टेन्शन. एकदा पीठ मळलं की पटकन आपल्याला पराठे सहज असे लाटता येतात. तर तुम्हाला हे पराठे कसे वाटले मला कमेंट करून पण सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.